नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर खरं तर मित्रांनो, सर्वांचे मनापासून आभार, कारण मागची जी व्हिडिओ तुझं नक्की काय करतो ही जी आपली व्हिडिओ होती त्या व्हिडिओला खूप चांगला प्रतिसाद दिलात, खूप व्हायरल केलात त्या व्हिडिओला, कमेंटसुद्धा खूप केलात। तर त्यातून मला सुद्धा काही थोड्या गोष्टी शिकायला मिळाल्यात आणि काही लोकांनी तर नंबर घेऊन कॉलसुद्धा केलेत आणि थोडंसं मार्गदर्शन केलं। तर खरंच तुमच्या सर्वांचे मनापासून आभार। तर मित्रांनो, आपल्या कोकणात सध्या आता शिमगा चालू झालेला आहे, तर देव आपल्या घरी येतो। तर सहज आज आपल्या गावामध्ये पालखी आली आहे, बाणकोट सायवाडी म्हणजे रत्नागिरी, तिकडून बाणकोट सायवाडी आहे गाव, तिथून आज आपल्या गावात पालखी आलेली आहे, म्हणजे दरवर्षी येत असते। तर ती पालखी आपल्या गावात आलेली आहे। चला तर मग आपण जाऊयात ती पालखी बघायला। बाय माझे रांगे देवा पशुमनांच्या राधारा सामांचा गुरु तिकडं सादर राशी करीत नव्हतो दोंडीशी त्या नावाचा खरा पालतोय रसमानकर शब्दास हर महादेव। बाय माझे रांगे देवा घ्यायला पाहिजे ना, घ्यायला सांगायचं लावून ना हर महादेव। माझे सगळ्यांना सुखी दे।
नक्कीच दरवर्षी होते आणि गेल्या वर्षी पण येणार. पुढच्या वर्षी पण येईल. पुढच्या वर्षी पण येत राहील. मला उलटा बाकी सगळं सविस्तर माहिती द्या. हे अशी पोरं असेल ते बघूया ना बघूया. 12वी जाऊ दे. पेपर आहे 1 वर्ष जाऊ दे. यावर्षी तुम्ही 12वी परीक्षा द्या आणि बघतो का पेपर जर 9 मार्च संपले ना. 1 वर्ष घेतली असती. अरे मला वाटतं इकडून थांबत येतील ते डायरेक्ट कसं येतील तिकडनं तिकडे जायचं. डायरेक्ट गेलं तिकडं. सगळ्यांना बोलवायला युट्यूबला टाकतो व्हिडिओ. नाही, पुढच्या वर्षीला आठवण ठेवतोय. तुला कसं वाटलं? हात नाही शॉर्ट शॉर्ट. आता शरण पण आहेत ना आंबवण्याचा. हो आता तर मित्रांनो, आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमधून नक्कीच कळवा. आणि जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून पुढे येणाऱ्या नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. चला तर मग भेटू पुन्हा एकदा अशाच कोणत्या तरी नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.